नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे मंजिरी घाईघाईने रायाला थांबवायला जात असते. कारण राया जयला मारण्यासाठी, त्याचा वध करण्यासाठी मंदिरामध्ये गेलाय ही बातमी आता मंजिरीला कळलेली असते. आणि म्हणूनच मंजिरी रायाला थांबवण्यासाठी चाललेली असते. तेव्हा तिच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तिला काही चालता येत नसतं. ती म्हणत असते की देवी आई, काहीतरी कर, मला लवकरात लवकर मंदिरामध्ये पोचू दे, नाहीतर मी जर वेळेत गेले नाही तर खूप मोठा अनर्थ होईल, असं इथे मंजिरी म्हणते. तेवढ्यातच रिक्षामधून इथे आता मानसी मंजिरीला आवाज देते आणि म्हणत असते, मंजिरी अगं थांब, कधीपासून मी तुला आवाज देते. तेव्हा मंजिरी मानसीला बघून खूपच जास्त सरप्राईज होते. ती म्हणत असते, मानसी अगं तू इथे काय करतेस, सहजच आलीस का? तेव्हा मानसी म्हणत असते, अगं तेजसचं शेजारच्या गावामध्ये काम होतं ना, तेव्हा ते येणार होते. मी त्यांना म्हणाले की मी पण तुमच्या बरोबर येते, म्हणजे तेवढंच तुझ्याबरोबर भेटणं होईल, बोलणं होईल, म्हणून आले होते. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते की तेजससाठी किती करतेस गं तू, खूप काळजी घेतेस त्याची, त्याला खूप साथ देतेस तू. तेव्हा मानसी म्हणते, मंजिरी प्रेमात खूप ताकद असते गं, आणि जिथे प्रेम असतं ना तेव्हा गोष्टी आपोआप घडत जातात. तसंच माझं आणि तेजसच्या बाबतीत घडत आहे. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते आपल्या मनामध्ये की मैत्रीमध्ये सुद्धा खूप जास्त ताकद असते, आणि म्हणूनच मला मैत्रीचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी जायचं आहे. लवकरात लवकर रायाला सत्य सांगायचं आहे आणि त्याला थांबवायचं आहे, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो, आता मंजिरीला चालता येत नसतं. ती म्हणत असते की मानसी अगं मी काय बोलत बसले, मला खूप मोठी अर्जन्सी आहे, मला जावं लागणार आहे, सॉरी आपण नंतर भेटूया हां. तेव्हा तिला आता चालताना त्रास होत असतो. तेव्हा इथे मानसी म्हणते, मंजिरी तुझ्या पायाला काय झालं? तेव्हा मंजिरी म्हणते, अगं माझा पाय मुरगळला आहे. तेव्हा मानसी म्हणते, एक मिनिट थांबा, आणि ती आपल्या पर्समधून इथे स्प्रे काढते आणि तिच्या संपूर्ण पायावरती स्प्रे मारते आणि म्हणते, आता ठीक आहे का? तेव्हा इथे मानसी म्हणत असते की तुझा पाय दुखतोय तरीसुद्धा धावत पळत कुठे चाललीस तू? तेव्हा मंजिरी म्हणत असते, अगं मला एका ठिकाणी अर्जंट पोचायचं आहे. तेव्हा मानसी म्हणते, हो पण नक्की घडलं तरी काय, ते तरी सांग ना मला. तेव्हा मानसी म्हणते, नाही गं, कुणाला तरी वाचवायला जायचं आहे, कुणाला तरी थांबवायला जायचं आहे. जर मी मंदिरामध्ये वेळेवरती नाही गेले तर अनर्थ होईल. तेव्हा मानसी म्हणते, मंजिरी मला सांगणार आहेस का काय झालंय? तेव्हा इकडे आता मंजिरी घडलेला सगळा प्रकार मानसीला सांगते, म्हणजे रायाबद्दल ती सगळं काही सांगते. ती म्हणते, तुला माहिती आहे ना, माझा मित्र राया, त्याला माझ्या मैत्रीची आणि मदतीची गरज आहे गं. त्याला एक सत्य माहिती नाही आहे, ते आता सांगायला चालले, आणि ते सगळं काही ती आता मानसीला सांगते. तेव्हा मानसी म्हणत असते की एक तू महत्त्वाचं काम करायला चालली आहेस ना, म्हणजे दोन नाती आता तू जोडायला चालली आहेस. त्याच्यामुळे मी तुला देवी आईची मूर्ती देते. हे बघ, तुला आता महत्त्वाचं काम करायचं आहे, आणि त्यामुळे शिव आणि शक्ती हे दोघेही जण किती महत्त्वाचे असतात तुला तर बरोबर माहिती आहे. ही देवी आईची मूर्ती घे. आज महाशिवरात्री आहे ना, मग आता महादेवांचा तर दिवस आहे. तुझ्याबरोबर शिव तर आहेतच, पण शक्तीचं दुसरं रूप म्हणजे पार्वती. ही पार्वती मातेची मूर्ती मी तुला देते. तू कुठलंही काम करशील ना, त्याच्यामध्ये तुला नक्की यश मिळेल. तेव्हा इकडे मानसी म्हणते, तुझ्या प्रत्येक संकटामध्ये देवी आई तुझी साथ देईल, असं इकडे आता मानसी म्हणते. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, बरं चल, आता मला खूपच जास्त महत्त्वाचं काम आहे, मला जावं लागणार आहे, अर्जंट आहे. तेव्हा मानसी म्हणते, अगं धावत जाण्यापेक्षा मी रिक्षा घेऊन आली आहे ना, रिक्षामध्ये बस, मी तुला मंदिरापर्यंत सोडते. चालत जाण्यापेक्षा रिक्षाने लवकरच पोचशील ना तू. तेव्हा इथे मंजिरीला ती रिक्षामध्ये बसवते आणि तिची मदत करते. त्याचबरोबर इथे आपण बघितलं की रायाने रौद्र रूप धारण केलेलं असतं. त्याला काही करून इथे जयचा नाश करायचा असतो, जयला मारायचं असतं, आणि त्यासाठी राया त्रिशूळ घेतो आणि त्याला आता मारायला जाणार, त्याचा वध करायला जाणार. तेवढ्यात तिथे मंजिरी येते. मंजिरी म्हणत असते, थांब राया, थांब, जयला मारू नकोस. अरे जयच तुझा लहानपणी हरवलेला भाऊ आहे. तेव्हा इथे राया आणि जय दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो.
तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, नको मारूस त्याला, तो तुझा भाऊ आहे. तेव्हा जय म्हणतो, काय बोलतेस तू? विषाचा तुझ्या डोक्यावरती परिणाम झालाय की काय, म्हणून असं बोलतेस? हा उकिरड्यावरती वाढलेला राया हा माझा भाऊ? अगं काय बोलतेस तू? हा गुंड माझा भाऊ असूच शकत नाही. तेव्हा राया म्हणत असतो, आणि हा पोलीस ऑफिसर आहे, पण कोण आहे तुला माहिती आहे ना? राक्षस आहे, राक्षस. अगं करप्ट ऑफिसर आहे हा. राक्षस माझा भाऊ असूच शकत नाही. तेव्हा इकडे जय म्हणतो, नाहीतर काय, तू सुद्धा माझा भाऊ नसणारच आहेस, कळलं का तुला? तेव्हा मंजिरी म्हणते, तुम्ही दोघंजण नाही म्हणालात तर सत्य नाकारता येत नाही. मी तुला सांगते ना राया, तुला माहिती आहे मी तुला फोनसुद्धा केला होता आणि मी हे खरंच सांगते. माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा राया म्हणतोय, मिस फायर, तू बोलतेस म्हणजे नक्कीच तुझ्या बोलण्यामध्ये काहीतरी कारण असेल, पण तू कुठल्या आधारावरती किंवा कुठल्या पुराव्याच्या आधारावरती तू असं म्हणतेस की हा जय माझा भाऊ आहे ते? तेव्हा मंजिरी आता सत्य सांगायला जाणार तेवढ्यातच तिला चक्कर येते आणि ती जमिनीवरती खाली कोसळते. तेव्हा इथे मंजिरी डोळे उघडते तर ती आपल्या घरी आलेली असते. तेव्हा ती डोळे उघडून बघते, तिची जिजी तिच्या समोरच उभी असते. जिजी म्हणत असते, मंजिरी कशी आहेस तू? बरं वाटते का तुला? चल आता उठ बरं, काहीतरी खाऊन घे. तेव्हा मंजिरी म्हणत असते, जिजी राया आणि जय कुठे आहेत? तेव्हा इथे जिजी म्हणत असते की राया आणि जय दोघे जण बाहेर आहेत, आणि हे बघ हे सगळं जयने केलंय हे सुद्धा आम्हाला कळलंय. मी त्या जयला कधीच माफ करू शकत नाही. तेव्हा मंजिरी म्हणते, मला जाऊन त्या दोघांशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर इथे प्रशांतसुद्धा हात जोडून उभा असतो. तो सुद्धा सगळ्यांची माफी मागत असतो. तेव्हा इकडे आता नाना त्याच्याकडे रागाने बघत असताना शशिकला म्हणत असते की माझ्या जावयाकडे रागाने बघायचं नाही. या सगळ्यात त्याची काही चूक नाही आहे. चूक जर कुणाची आहे ना तर या जय घोरपडेची आहे. ज्याने गुन्हा केलाय ना त्याला बोला, माझ्या जावयाकडे रागाने बघायचं नाही, असं ती म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता जयसुद्धा मान खाली घालून उभा राहिलेला असतो, कारण त्याचं भांडं फुटलेलं असतं. सगळ्यांना त्याचं सत्य कळलेलं असतं. तेव्हा नाना म्हणत असतात की मुलासारखं प्रेम केलं रे तुझ्यावरती, अगदी सख्ख्या मुलाप्रमाणे तुला आम्ही घरामध्ये राहायला जागा दिली, तुला मान दिला, तू जे काही म्हणालास ते सगळं आम्ही ऐकलं. आमच्या मुलीबरोबर तुझं लग्न लावून देण्याचा आम्ही निर्णय घेतला, विचार केला, आणि तू आमच्या लाडक्या मुलीच्या जीवावरती उठलास. लाज नाही वाटलं तुला हे सगळं करत असताना? यासाठी आम्ही तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा शशिकला म्हणत असते की एकदा का माणसाने चुका केल्या आणि तो समोरच्या माणसाच्या नजरेतून पडला ना की असाच मान खाली घालून उभा राहतो, जसा अजय घोरपडे मान खाली घालून उभा राहिलाय. चुका करायच्या, गुन्हा करायचा, पण किती? त्यानंतरला मंजिरी तिथे येते आणि म्हणत असते की जय, राया, मला तुमच्या दोघांजवळ महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे शशिकला म्हणते, घ्या, आता हिचीच कमी होती. त्यानंतर राया म्हणतो, मिस फायर, तू काय बोलत होतीस ते सांग बरं, कुठलं सत्य सांगणार होतीस तू? तेव्हा मंजिरी म्हणते की हे बघ राया, मला तुला हेच सांगायचं आहे की लहानपणी तुझा भाऊ हरवला होता असं तुला वाटत होतं, पण तो जिवंत आहे आणि तो जय आहे. तेव्हा राया म्हणतो, पण हे कसं शक्य आहे? तेव्हा जय म्हणतो, नाहीतर काय, हा उकिरड्यावरती वाढलेला मुलगा आणि मी एक पोलीस ऑफिसर, एका चांगल्या घरामध्ये मी वाढलो आहे, हा माझा भाऊ असूच शकत नाही. तेव्हा राया म्हणतो, हा सुद्धा राक्षस माझा भाऊ असू शकत नाही. तेव्हा मंजिरी म्हणते, तुम्ही दोघेजणं नाकारताय म्हणून सत्य बदलत नाही. मी तुम्हाला सांगते ना की तुम्ही दोघेजणं भाऊ आहात आणि त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. तेव्हा इथे राया म्हणत असतो, मिस फायर, तुला जे काही बोलायचं आहे माझ्याजवळ बोल. तू एवढं इथे आत्मविश्वासाने सांगतेस, पोटतिडकीने सांगतेस, याचा अर्थ हाच असू शकतो की तू जे काही बोलतेस त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तथ्य नक्कीच आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, जय, हे बघ, रायाला असं वाटतंय की तुम्ही दोघेजणं घरामध्ये जळून गेलात म्हणून, तू आणि तुझी आई. पण मला माहिती आहे की तुम्ही दोघेजणं जिवंत आहात. हे बघ, तू खिडकीतून किंवा दरवाजामधून पळून गेला होतास की नाही? जेव्हा घराला आग लागली होती तेव्हा तू खिडकीतून पळून गेला होतास की नाही? तेव्हा इकडे आता जयला आठवतं. जय म्हणत असतो, हिला कसं काय माहिती मी खिडकीतून पळून गेलो होतो ते?
तेव्हा इथे जय म्हणत असतो, हे काय बोलतेस तू? तुझ्या बोलण्यावरती विश्वास कसा काय ठेवायचा? आणि तुला काय माहिती मी खिडकीतून पळालो की मी दरवाजातून पळालो, याचा आणि माझा काही संबंध नाही आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की तुमच्या दोघांचा संबंध आहे, हा तुझा भाऊ आहे. तेव्हा जय म्हणतो, असूच शकत नाही. तुझ्या डोक्याला काही मार लागलाय का? परिणाम झालाय तुझ्या डोक्यावरती? हा माझा भाऊ नाहीच आहे मुळी. तेव्हा इथे शशिकलाला सुद्धा आता विचार पडलेला असतो की नक्की हे दोघेजण भाऊ कसे काय असू शकतात. शशिकला म्हणते, हिला काय वेळ लागलाय का? अगं हा राया गुंड माणूस आणि हा जय पोलीस ऑफिसर, हे दोघेजण भाऊ कसे काय असू शकतात? तेव्हा मंजिरी म्हणते, मला माहिती आहे हे दोघेजण भाऊ आहेत. ते कितीही नाही म्हटले ना तरीसुद्धा आहेत. मग सांग ना जय, ज्या वेळेला घराला आग लागली तेव्हा तू कुठून बाहेर पडलास ते सांग ना. तेव्हा इथे जय गप्पच बसतो. तो रायासमोर आता काही बोलत नाही, कारण रायाला माहिती असतं घराला आग लागले ते. कारण जेव्हा घराला गावकरी आग लावतात तेव्हा राया बाहेरच उभा असतो आणि तो बघत असतो. तेव्हा मंजिरी म्हणत असते, तुला माहिती आहे राया, माझं काम होतं म्हणून मी बाहेर गेले होते. आणि तेव्हा मी बाहेर गेले होते ना, तेव्हा शोध लावायला गेले होते की इथे जय खरोखर घरामध्ये तेव्हा होता का जेव्हा घराला आग लागली होती. म्हणजे तो जय आधी होता हे मला माहिती नव्हतं. जेव्हा पुरावा माझ्या हाती आला तेव्हा मला कळलं की तुझा भाऊ हा जय घोरपडे आहे ते. तेव्हा राया म्हणतो, मिस फायर, अगं काय बोलतेस तू हे? हा जय माझा भाऊ? तेव्हा मंजिरी म्हणते, हो राया, जय तू बोल ना काहीतरी. तू आश्रमामध्ये वाढलास ना, मग नंतर तू आश्रमामध्ये गेलास हे सुद्धा सांग. आणि नंतर तुला दत्तक घेण्यात आलं आहे. पण तुझी खरी आईवडील हे वेगळे आहेत, जे रायाचे आईवडील आहेत. जेव्हा मी माझ्या कामानिमित्त बाहेर गेले होते रायाबरोबर, मी सगळी माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी माझ्या नानांबरोबर गेले, मामांना काही गोष्टी विचारल्या आणि तुमच्या दोघांबद्दल माहिती गोळा करत होते. जयबद्दल माहिती गोळा करत होते. तो असा का वागतो? तो आपल्या आईवडिलांबरोबर इतका विचित्र का वागतो? तो कुठल्या आश्रमामध्ये वाढला? ही सगळी माहिती गोळा करण्याचा आपणच प्रयत्न केला होता, हो ना राया? तेव्हा राया म्हणतो, अगदी बरोबर. आणि त्यावेळेला जयने माझा पाठलाग केला, तो सुद्धा रिक्षामधून. आणि रिक्षामधून तो मला एका ठिकाणी घेऊन गेला आणि जबरदस्तीने माझ्या तोंडामध्ये औषध कोंबत होता. आणि तेच ते विषारी औषध जे जयने माझ्या तोंडामध्ये टाकलं होतं, त्याच्यावरती पाणीसुद्धा प्यायला दिलं होतं. आणि मी तुला फोन केला होता राया की मला तुला भेटायचं आहे म्हणून. तेव्हा राया म्हणतो, हो फोन तर केला होतास मला. तेव्हा मंजिरी म्हणते, तेव्हा मी मंदिरामध्ये तुला सगळं सत्य सांगायला आले सुद्धा होते आणि सगळं सत्य तुला सांगणार तेवढ्यातच मला चक्कर आली आणि मी जमिनीवरती कोसळले आणि माझी तब्येत बिघडायला सुरुवात झाली होती. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते की त्यावेळेला जबरदस्तीने माझ्या तोंडामध्ये औषध कोंबलं, पण थोड्या वेळाने मी शुद्धीवरती आले. आणि त्यावेळेला माझ्या हातामध्ये शर्टचा तुकडा आला होता असं मी तुला सांगितलं. पण फक्त शर्टचा तुकडा आला नव्हता, तर त्याच्याबरोबर एक लॉकेटसुद्धा आलं होतं. आणि हे तेच लॉकेट होतं आणि तसंच लॉकेट होतं जसं राया तुझ्या आईने तुला लॉकेट घातलं होतं ना, तसंच लॉकेट मला सापडलं. आणि सेम टू सेम लॉकेट आहेत ते दोन्ही. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते की एक मिनिट थांब, माझ्या बॅगमध्येच ते लॉकेट आहे. आणि ती लगेचच आपल्या पर्समधून ते दोन्ही लॉकेट काढते आणि म्हणत असते की हे बघ, हे तेच लॉकेट आहे. जेव्हा मी जयचा खिसा ओढला होता तेव्हा खिशातून ते लॉकेट बाहेर पडलं होतं आणि ते मला सापडलं. ते माझ्या मुठ्ठीमध्ये तसंच आलं होतं. हे बघ, सेम टू सेम लॉकेट आहेत की नाही? आणि फक्त हे लॉकेट मला मिळालेत आणि ते सारखे आहेत. म्हणून मी म्हणत नाही आहे की जय आणि राया दोघेजणं भाऊ आहेत. तर त्या लॉकेटच्या आतमध्ये तुमच्या दोघांचे लहानपणीचे सारखेच फोटोसुद्धा आहेत. तुमच्या दोघांचे जे फोटो आहेत ना, ते याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यावरूनच मला कळलं की तुम्ही दोघेजणं लहानपणीचे भाऊ आहात म्हणून. आणि म्हणूनच मी तेव्हापासून विचार केला की तुम्हाला दोघांना हे सत्य सांगायचं, पण तो योगच आला नाही. तेव्हा इथे आता राया बघतो तर काय, सेम टू सेम लॉकेट, सेम टू सेम फोटो. तेव्हा त्याचासुद्धा विश्वास बसतो की कदाचित जय घोरपडे माझा भाऊ असू शकतो. पण इथे प्रेक्षकांनो रायाला आनंद झालेला असतो. त्याला हे कळलेलं असतं की इथे त्याचा भाऊ जिवंत आहे, तर त्याला खूप आनंद होतो. पण जयला अजिबात आनंद होत नाही, उलट त्याला खूपच जास्त राग आलेला असतो.
त्याचबरोबर इथे त्याच्या आईने दोघांना लहानपणी जे काही लॉकेट घातलेले असतात ना, तो प्रसंगसुद्धा इथे जयच्या समोर उभा राहतो आणि त्याला सगळं काही आता आठवतं. त्यानंतर शशिकला म्हणत असते, "काय रे बघू रे बघू, बघू तुमचं लॉकेट. खरोखर भाऊ आहात का मला पण बघू दे." तेव्हा इकडे ही मंजिरी काहीतरीच बोलते असं तिला वाटत असतं. पण जेव्हा ती लॉकेट बघते तेव्हा सारखे त्यातले फोटोसुद्धा सारखेच असतात. तेव्हा इकडे जय घोरपडेला फारच आश्चर्य वाटलेलं असतं. तेव्हा इकडे आता ते लॉकेट बघण्यासाठी सगळेजण खूपच जास्त उत्सुक असतात. तर तिथे आता सगळे जेवढे लोकं उभे असतात सगळेजण एक एक करून लॉकेट हातामध्ये घेत असतात. त्याच्यामध्ये जीजी, तेव्हा इथे आता उमा, त्याचबरोबर नाना, प्रशांत सगळेजण ते लॉकेट आपल्या हातामध्ये घेतात. शशिकला, रुचिता आणि बघत असतात की मंजिरीच्या बोलण्यात खरेपणा आहे का? ते लॉकेट सारखेच आहेत का? त्याच्यामध्ये राया आणि जयचा लहानपणीचा फोटो आहे का? हे सगळेजण आता चेक करत असतात. तेव्हा इकडे आता रायाला तर आनंद झालेला असतो. आपल्या भावाला बघून त्याच्या चेहऱ्यावरती इथे खूप मोठी स्माईल असते. मात्र इथे आता जयला अजिबात आनंद झालेला नसतो. तेव्हा राया म्हणत असतो, "अरे कृष्णा, कृष्ण" असं म्हणाल्यानंतर इथे जय त्याला जोरात धक्का देतो आणि खाली पाडतो. तेव्हा इकडे राया आता खाली पडल्यानंतर मंजिरी म्हणत असते की "जय, अरे काय करतोयस तू? रायाला धक्का का दिलास?" तेव्हा इथे राया म्हणत असतो की "जाऊ दे, त्याच्या मनामध्ये काहीतरी भडास असेल ना, म्हणून त्याने मला धक्का दिला. पण तूच माझा भाऊ आहेस ना, सांग ना." तेव्हा मंजिरी म्हणते, "बोल ना जय, अरे तू खिडकीतून पळून गेला होतास का? की दारामधून पळून गेला होतास? जेव्हा मी तुमच्या गावी गेले होते तुमच्या घरी, तेव्हा मी घरामध्ये सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि तेव्हा मला कळलं की तिथे कुठलेही जळलेले अवशेष नाही आहेत. एक हड्डीसुद्धा तिथे छोटी सापडली नाही की काहीच नाही. मग जर तिथे काहीतरी असतं तर जेव्हा तुम्ही लोकं घरामध्ये जळून गेलात असं सगळ्यांचं म्हणणं होतं, तेव्हा पोलीस आले होते तिथे पंचनामा करण्यासाठी. त्या पंचनाम्यामध्ये सुद्धा काहीतरी लिहिण्यात आलं असतं ना, पण नाही. त्याच्यामध्ये कुठलीही हाडं किंवा अवशेष सापडलेत असा उल्लेखसुद्धा केला नव्हता. तेव्हापासून मी जयच्या भावाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा जयचा भाव हा राया आणि रायाचा भाव हा जय आहे, ही गोष्ट महत्त्वाची तिला कळते. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता राया म्हणत असतो की "काय झालं? तू काही सांगशील का? का रागवलेस माझ्यावरती?" तेव्हा जय म्हणतो की "मला भाऊ म्हणू नकोस. कळलं ना, तुझ्यामुळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तुझ्यामुळे मला इथे नरक यातना भोगावा लागल्या. म्हणजे लहानपणी आई-वडिलांचा आधार तुझ्यामुळे तुटला रे. तुला साधे एक सत्य लपवून ठेवता आलं नाही. तुझ्यामुळे मी इथे अनाथ म्हणून वाढलो. आई-बाबाच्या प्रेमाला मी पोरका झालो. सगळं तुझ्यामुळे. एक सत्य तुला लपवून ठेवायला सांगितलं होतं, पण ते सुद्धा तुला जमलं नाही. ते पण गावकऱ्यांना सांगितलंस. गावकरी आले आणि आपल्या वडिलांना पकडून त्याने मारून टाकलं आणि तोंडाला काळं फासून त्यांना इथे शिक्षासुद्धा दिली." तेव्हा इथे राया आता खूप रडायला लागतो, कारण त्यालासुद्धा ते गिल्ट मनामध्ये खूप दिवस असतं. राया पूर्णपणे इथे इमोशनल होतो आणि रडायला लागतो. त्याला असं वाटतं जे काही घडलं ते सगळं माझ्यामुळे घडलं. तेव्हा इथे आता सगळेजण घरामध्ये बसलेले असतात. तेव्हा एक माहिती कळते की गावकरी इथे रायाच्या वडिलांना मारण्यासाठी आलेले आहेत आणि तेव्हाच इथे आता त्याचे वडील कुठेतरी लपून बसलेले असतात. तेव्हा इथे त्याला सांगितलेलं असतं की कुणालाही सांगायचं नाही की आपले वडील कुठे आहेत ते. पण इथे प्रेक्षकांनो, जय म्हणत असतो की "ते एक सत्य तू लपवू नाही शकलास आणि आपले वडील कुठे आहेत ते सांगितलंस आणि गावकऱ्याने त्यांना मारलं. त्या धक्क्याने आईसुद्धा गेली आणि घराला आग लागली आणि त्यानंतर तो मुलगासुद्धा म्हणजे जय पळून गेलेला असतो." तेव्हा इकडे आता जेव्हा गावकरी मारायला आलेले असतात तेव्हा त्यातले एक विश्वासामधले काका असतात. ते म्हणत असतात की "राया, अरे तुला माहिती आहे का, इथे ही सगळी माणसं तुझ्या वडिलांना मारायला जमली आहेत. अरे तू मला सांग तुझे वडील कुठे आहेत, म्हणजे मी त्यांना जाऊन भेटतो आणि त्यांना कुठल्या तरी सेफ जागी नेऊन ठेवतो." तेव्हा तो लहान मुलगा आता भीतीने म्हणतो की "ते पिंपळाचं की वडाचं झाड आहे ना, त्याच्या बाजूला एक घर आहे. तिथे माझे वडील आहेत आणि तिथे आता गावकरी हे पोचलेले असतात आणि ते आता मार मारतात इथे रायाच्या वडिलांना
आणि त्याचबरोबर तोंडाला काळंसुद्धा फासतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो तो क्षण जेव्हा रायाला आठवतं तेव्हा राया प्रत्येक वेळेला रडत आलेला आहे. तो इमोशनल होतो आणि खूपच जास्त रडतो. कदाचित त्याला असं वाटतं की मी काकांवरती विश्वास ठेवला नसता आणि त्यांना सांगितलं नसतं की माझे वडील कुठे आहेत, तर कदाचित माझे वडील जिवंत असते. तेव्हा इकडे जय म्हणतो की तुझ्यामुळे त्या अनाथ आश्रमच्या खोलीमध्ये रोज मरत होतो मी, रोज नरक यातना भोगत होतो, फक्त तुझ्यामुळे. कळतंय का तुला? तेव्हा इकडे राया आता आपले हात जोडतो आणि जयची माफी मागत असतो आणि खूप जास्त रडतसुद्धा असतो. त्यांना एकत्र आणून मंजिरीला खूप जास्त आनंद होतो.